नाशिक जिल्ह्यातील शेतकरी राजेश भीमराव सोबागे हा युवक ट्रॅक्टरने शेतात रोटावेटरने मशागत करत होता। याच दरम्यान रोटावेटर सुरू असताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे रोटावेटरमध्ये अडकून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 8 नोव्हेंबर रोजी घडली। मृतकाचा भाऊ मदन सोबागे यांनी दिलेली माहिती तर हादरवणारी होती। 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान आम्ही ठोयाने केलेल्या शेतात रोटावेटर करण्यासाठी गेलो होतो। ट्रॅक्टर चालक अंकुश तुळशीराम चोरे यांचे जॉन डियर कंपनीचे ट्रॅक्टर आहे। सदर ट्रॅक्टर शेतात तुरीच्या ओळीमध्ये रोटावेटर चालू होते। माझा भाऊ राजेश सोबागे हा ट्रॅक्टरवरती बसलेला होता। पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। माझा भाऊ राजेश सोबागे हा ट्रॅक्टरवर बसलेला। दरम्यान 1:15 वाजताच्या सुमारास मी डबा आणण्यासाठी गोट्यावर गेलो आणि परत आलो असता ट्रॅक्टर शेतात उभा दिसला, परंतु तेथे माझा भाऊ ट्रॅक्टरवर दिसला नाही व चालक अंकुश चौधरी हा सुद्धा तेथे नव्हता। ट्रॅक्टरजवळ जाऊन बघितले असता माझा भाऊ राजेश हा रोटावेटरमध्ये अडकून गंभीर जखमी अवस्थेत निश्चित पडलेला मला दिसला। त्यावरून लगेच मी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा करून गंभीर अवस्थेत असलेल्या राजेशला मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। माझ्या भावाच्या मृत्यू चालक अंकुश चोरे हा जबाबदार असून अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक अंकुश चौधरी ह्याच्या विरुद्ध कलम 304 279 बादवी तसेच सहकलम 134 मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई केली असून पुढील तपास ASI ज्ञानेश्वर राठोड हे करीत आहेत।